मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेतच असाल, आनंदी असाल आणि आपली काळजी घेत असाल. तर आज बघू शकता वातावरण खूप सुंदर झालं आहे, खूप छान ऊन पडलं आहे आणि बस मुलं दोघंजण उठली आहेत आज लवकर, खेळत आहेत आतमध्ये. शैलेश बाहेर डाऊनटाऊनला गेले आहेत आपल्या कामासाठी, म्हणून आज म्हटलं की चला थोडंसं बाहेर येऊया आणि तुम्हालाही घेऊन येऊया. तर आजचा मेन्यू असणार आहे कोळंबी राईसचा. विचार केला आता शैलेश पण नाही आहेत आणि कोळंबी आम्ही काल आणून ठेवली होती, तर म्हटलं आज बिर्याणी बनवूया कोळंबीची आणि रेसिपीही तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून ब्लॉग स्टार्ट केला. तर चला मग आतमध्ये जाऊया आणि बघूया काय चाललं आहे दोघांचं आणि रेसिपीही स्टार्ट करूया. आणि इकडे देवांशी ॲज युजल मस्ती चालू आहे. त्याला चेअर घेऊन बसायला खूप आवडतं टी व्ही समोर. आणि इथे प्रिशा आपल्या टॅबमध्ये टाईमपास करते. बस दोघांची मस्ती चालू आहे आणि घरात पसारा करण्याचं काम चालू आहे. चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर मी हे बासमती तांदूळ घेतले आहेत आणि त्यांना मी अर्धा तास पाण्यात भिजत घातलं आहे. आणि हे आपले खडे मसाले घेतले आहेत मी. भात शिजवताना पण घालायचे आहेत आपल्याला आणि हे फोडणीला घालायचे आहेत, असे 2 घेतले आहेत. आणि ही आपली कोळंबी आहे, त्याला मी अद्रक लसूणची पेस्ट लावली आहे. परत लाल तिखट, हळद, गरम मसाला असं मी मॅरिनेशन केलं आहे. आणि इकडे आहे टॉमॅटो आणि कांदा घेतला आहे आणि 3-4 मिरच्या घेतल्या आहेत, पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे. आणि इकडे मी पाणी उकळत ठेवलं होतं भात शिजवण्यासाठी. तर आधी आपल्याला सगळे खडे मसाले त्याच्यात घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. तूप टाकल्याने भात हा मस्त मोकळा शिजतो आणि अजिबात स्टिकी वगैरे होत नाही, खूप छान शिजतो. त्याच्यामुळे तूप आपल्या भातानुसार अंदाजाने टाकून घ्यायचं आहे. आणि आता जो भिजवलेला तांदूळ आहे त्यातलं सगळं पाणी काढून आपल्याला तांदूळ त्याच्यात घालायचा आहे. आणि हा राईस आपल्याला एक 5 ते 7 मिनटं चांगला बॉईल करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे बॉईल झाला आहे आणि आपल्याला सारखं थोडं चेक करून घ्यायचं आहे. त्याचा एक कण असा अर्धा ब्रेक झाला की समजायचा की तांदूळ छान शिजला आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझ्याकडे चाळणी आहे, त्याच्यात मी तो सगळा राईस ड्रेन करून घेतला आणि बाजूला काढून ठेवला. आणि आता आपल्याला आपल्या कोळंबीच्या रेसिपीला स्टार्ट करायचं आहे. आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी आधी आपल्याला एक मोठा चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि तेल जसं गरम होईल तसं आपल्याला आपले खडे मसाले त्याच्यात ॲड करायचे आहेत. आणि बस हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे खडे मसाले. आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आणि त्याच्यात पहिला आपण मिरच्या घालून घेऊया, त्याही फ्राय करून घेऊया. आणि मग नंतर कांदा ॲड करून घ्यायचा आहे. जितकी तुमची कोळंबी असेल तितका तुम्ही कांदा घ्या, थोडा जास्त घेतला तरी काही हरकत नाही. कांदाही आपल्याला आता थोडा ब्राऊन करून घ्यायचा आहे याच्यात. मला जेवढा कांदा हवे होता तेवढा मी घेतला आणि बाकीचा थोडा ठेवून दिला आहे नेक्स्ट रेसिपीसाठी. आणि बघू शकता कांदा छान फ्राय झाला आहे. आणि आता याच्यात आपल्याला टॉमॅटोज घालून घ्यायचे आहेत. आणि टॉमॅटोसुद्धा छान अशी बारीक होईपर्यंत, अगदी गळेपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यावर झाकण ठेवून तुम्ही एक 2-3 मिनटं याला वाफ काढून घ्यायची. आणि मस्त टॉमॅटो शिजला आहे. आणि परत गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि स्पायसेस ॲड करून घ्यायचे आहे. आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार, थोडी हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे.
आणि हा माझ्याकडे बिर्याणीचा मसाला आहे, हा एव्हरेस्टचा मी यूज करते आहे. तुम्हाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. बिर्याणी मसालासुद्धा आपल्याला याच्यातच ॲड करून घ्यायचा आहे. आणि ही थोडीशी काश्मीरी चिली पावडर मी ॲड केली. आणि हे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत. आणि आता जी आपण कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती ती आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायची आहे. एक 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आणि याच्यात आपल्याला शिजवताना पाणीही ॲड करायचं आहे. मे बी मी ती क्लिप याच्यात ॲड करायची विसरली आहे, पण पाणी तुम्ही टाकून एक 15 मिनटं ही कोळंबी मस्त शिजवून घ्या. आणि बघू शकता कोळंबी रेडी आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात. मी थोडं जास्तच ॲड केलं आहे, कारण का मी भात शिजवताना मीठ नाही टाकलं होतं. तुम्ही जर भात शिजवताना मीठ टाकला तर तुम्ही याच्यात कमी मीठ टाका. आणि मस्त कोथिंबीरने गार्निशिंग करून घ्यायचे आहे. आणि मस्त वाटते, एकदम छान वाटते कोळंबी, अगदी टेम्पटिंग. तुम्ही अशीही खाऊ शकता राईस बरोबर, खूप सुंदर लागते. बघू शकता किती छान झाली आहे. आणि हा शिजवलेला राईस आहे. आणि मी हा एक फूड कलर घेतला आहे आणि तूप घेतला आहे आणि हा फ्राय केलेला कांदा आहे. आणि आपल्याला आता कोळंबी बिर्याणीची लेअरिंग करून घ्यायची आहे. तर मी कुकरमध्येच लेअरिंग करते आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला तुपाने कुकरला किंवा जे काय तुम्ही भांडं यूज कराल त्याला तुम्ही खाली बेसला पहिला तूप लावून घ्यायचं. तूप बिर्याणी थोडं जास्त टाकलं हरकत नाही, खूप छान टेस्ट येते तुपाने बिर्याणीला. आणि मग मी कोळंबी टाकली आहे. आणि कोळंबी बघू शकता खूप सुंदर झाली होती, मस्त अगदी झणझणीत. आणि हा जो शिजवलेला राईस आहे तो आपल्याला त्याच्यावर घालून घ्यायचा आहे. आणि राईस पण बघा एक एक भाताची शेण खूप छान मोकळी झाली आहे. आणि आता आपल्याला त्याच्यावर फूड कलर घालून घ्यायचा आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तरच तुम्ही टाका, नाही टाकला तरी काही हरकत नाही. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, पुदिना टाकून घ्यायचा आहे. आणि हे फ्राईड ऑनियन टाकून घ्यायचे आहेत. आणि इकडे माझी लेअरिंग कंप्लीट झाली आहे. आणि बघू शकता किती टेम्पटिंग दिसतंय ते. आणि आता याला वाफ आणून द्यायची आपल्याला एक 5 मिनटं, थोडं गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी आधी पहिला तवा ठेवते, कारण का बिर्याणी खाली चिटकू शकते, लागू शकते. त्याच्यामुळे मी प्रिकॉशन म्हणून तवा आधी ठेवते आणि मगच जे काही पॉटमध्ये आपण बिर्याणीची लेअरिंग करतो तो पॉट मी ठेवते. आणि मी कुकर यूज केल्याने मी कुकरची शिट्टी काढून घेतली आहे. आणि एक 5 ते 7 मिनटं त्याला एक दणकवून वाफ देऊन घ्यायची आहे. आणि बस इथे शैलेशचा फोन आला आहे. जसं मी बोलली की ते बाहेर गेले होते आणि त्यांच्याशी बोलता बोलता म्हटलं की चला सॅलड रेडी करून घेऊया. बिर्याणी आहे तर कोशिंबीर तर पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही. म्हणून मग मी आता कोशिंबीर बनवून घेते. आणि एकीकडे लक्ष आहे, देवांश आणि मागेच होता अगदी, त्याच्याकडे लक्ष देते आहे. तर कोशिंबीरसाठी मी आपलं काकडी, टोमॅटो आणि मिरची हेच घेतलं होतं. आणि मी नंतर दही ॲड केलं आणि मीठ ॲड केलं. आणि इकडे आपला जो बिर्याणीचा पॉट आहे तो सारखा आपल्याला चेक करत राहायचा आहे की खाली लागणार नाही. आज प्रिशा असल्याने थोडी रिलॅक्स होती मी, कारण का ती देवांशकडे लक्ष ठेवत होती, त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि हे टॉमॅटो तेच आहे जे मी फार्म मार्केटचा व्हिडिओ बनवलेला तेव्हा मी शॉपिंग केली होती, तेच टॉमॅटो आहेत. आणि खरंच टॉमॅटो खूप मस्त होते, एकदम लाल लाल, एकदम ज्युसी होते आणि एकदम मोठे होते. हे टॉमॅटोच सॅलडसाठीच यूज करतात, तेच आहेत हे. आणि इथे काकडी कट करता करता मी काकडी पण खाते आहे. तुम्ही पण असं करता का? मला नक्की कळवा कमेंटमध्ये. जेवण बनवता बनवता काहीतरी तोंडात गेलंच पाहिजे. आणि याला वाफ देऊन मस्त झाली आहे. आणि प्रिशाला पण भूक लागली होती, तर मग मी तिला जेवायला दिलं, कारण का शैलेश लेट येणार होते. मग तिला म्हणाली की मग तू जेवून घे. तर तिलाच आता सर्व करून घेते गरम गरम.
आणि खूप छान बिर्याणी झाली, एकदम ज्युसी झाली होती, अजिबात ड्राय झाली नव्हती. कारण का आपण तेवढं व्यवस्थित पाणी टाकून त्याला शिजवून घेतलं होतं आणि कांदा टोमॅटोमुळे त्याला मस्त एक थिकनेस आली होती ग्रेव्हीला. आणि तिला थोडीशी काकडी दिली मी त्याच्याबरोबर. प्रिशाला खूप आवडली बिर्याणी. आणि बस एकीकडे जेवण झालं आणि इथे भांड्यांचा पसारा. तर म्हटलं आता भांडी वगैरेही आवरून घेऊया सगळं. शैलेश येईपर्यंत थोडा टाईम होता, तर म्हटलं की चला भांडीच घासून घेऊया. आणि इकडे बघू शकता मस्त किचन क्लीन झाली आहे. आणि प्रिशाला बिर्याणी थोडीशी तिखट वाटली, त्याच्यामुळे तिचं मध्ये मध्ये पाणी पिते. आणि आता मग म्हटलं की चला किचन तर सगळं आवरलं आहे, मग देवांशला भरवून घेते. आणि त्याने पूर्ण घरभर पसारा करून ठेवला होताच ॲज युजल. आणि त्याला भरवायलाही भरपूर वेळ जातो, कधी कधी पूर्ण घरभर फिरवून त्याला भरवायला लागतं. मुलांबरोबर हे सगळं चालायचंच. त्याचं भरवून झालं आता. आणि आता बस घरच आटपायला घेते. सगळा पसारा करून ठेवला आहे तेच आवरून घेते. आणि बिर्याणी बघू शकता किती टेम्पटिंग दिसते आहे. आणि मी इकडे जेवायला बसली, कारण का शैलेशचा कॉल आला मला की त्यांना लेट होणार आहे, तू जेवून घे. आणि लंच वगैरे झाला. त्याच्यानंतर आम्ही आलो हे ते पटेल ब्रदर्सला शॉपिंग करण्यासाठी. शैलेश पण नंतर आले थोड्या वेळानेच. तर थोडंफार इंडियन स्टोअरला जायचंच होतं, सामान घ्यायचं होतं, तर आलो आहोत तिकडे. आणि खरंच सांगू, इथे आले की खूप छान वाटतं, काहीतरी आपल्या माणसात आल्यासारखं वाटतं. आणि मस्त इकडे बघू शकता मॅगी वगैरे आहे, सगळे आपले जे इंडियन स्नॅक्स आहेत ते आहेत इथे ठेवलेले. आणि एंट्री केल्याच गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. इथे गणपती बाप्पा आता आपल्याकडे विराजमान होणार आहेत. तर मस्त मस्त मूर्त्या आल्या होत्या त्यांच्या पटेल ब्रदर्समध्ये. आणि बरीच लोक घेऊन जात होती आपल्या घरी या मूर्त्या. आणि या सगळ्या मूर्त्या इको फ्रेंडली आहेत. खूप छान वाटलं एकदम बघून त्यांना. आणि ते डेकोरेशनचं सामानसुद्धा आहे थोडंफार. आणि बस थोडं भाज्या वगैरे घेते आहे, सगळ्या शॉपिंग करते आहे. तर किती दिवस भेंडी खायची इच्छा होती, तर भेंडी तर इकडेच मिळते इंडियन स्टोअरला, अदरवाईज वॉलमार्टलाही मिळत नाही. आणि येस, मी तुम्हाला दाखवते की मला तांबाण मिळालं तिकडे. आणि एवढी शॉपिंग केली. आणि मँगोसुद्धा मिळाले थोडेफार. मग आम्ही वॉलमार्टला आलो. वॉलमार्टला पण थोडं शॉपिंग करायची होती. आणि इकडे बघू शकता तुम्ही हॅलोविनचं किती मस्त मस्त स्टफ आला आहे. आणि हे स्केलेटन बघू शकता. बाय गॉड, किती स्केलेटन लावले आहे तिकडे. आणि प्रिशो आणि मी खूप मजा केली आणि फोटोज पण काढले आहेत. मी ते पण अटॅच करते पुढे. आणि बस खूप मस्त वाटलं हे सगळे हॅलोविनचं स्टफ बघून. आणि गाईस, बस आजचा व्हिडिओ मी आता इकडेच एंड करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हा माझा फर्स्ट व्हॉइस ओव्हर जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये मात्र नक्की कळवा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.